पैलवान बिर्याणीज पात्रूड या ठिकाणी आलो आपण आणि हे आपल्या पैलवानाचं पैलवान सूरज झंझने यांचं हे शॉप आहे. मला वाटतं महिनाभर झाला असेल उद्घाटन सर. हे 14 तारखेला 1 महिना झाला. प्रतिसाद कसा आहे पब्लिकचा? चांगला आहे सर, प्रतिसाद एकदम व्यवस्थित आहे. पण नाव पैलवान बिर्याणीच का ठेवलाय मला सांगा त्याचं? तर आपण जर स्वतः पैलवान आहे, पैलवान म्हणले की आपला स्वतःचा ब्रँड काहीतरी पाहिजे सर. आपले बी पैलवान काहीतरी ओळख समाजाला पण की बाबा पैलवानचा काहीतरी व्यवसाय आहे असं काहीतरी समाजाला अजून दाखवा लागणार आहे. नक्कीच. आणि या शॉपचं आपण जे उद्घाटन होतं त्याला येऊ शकलो नाही, परंतु आज आलोत आणि बरेचसे पैलवान मंडळी आलेले आहेत. कोण कोण आलेले उद्घाटनाला? उद्घाटनाला सर आपले नयन भाऊ निकम आले होते, केतन भैया तोरसकर आले होते, दत्ता भैया मगर आले होते, असे अनेक मोठे मोठे सर पैलवान आले होते. नक्कीच. आणि यांची गाडीची खूप रॅली काढलेली, मला वाटलं ताफा असं म्हणजे खूप मोठा रॅली काढलेला. सगळ्यांचं आता मित्र परिवाराचं सगळं सहकार्य होतं, दोस्ताना होता बरोबर. पैलवान म्हणले की काय विषय नाही, नाव पण आपलं पैलवान असल्यामुळे सगळे सहकार्य होतं, सगळं व्यवस्थित झालं सर, काय विषय नाही. नक्कीच. आणि आपण रेसिपी बघणार आहोत, बिर्याणी कशी बनवते आणि चव कशी असणार आहे बघणार आहोत. चला या. सूरज भाऊ, आता आपण बिर्याणी रेसिपी करणार आहोत. ही तुपातली पण बिर्याणी पैलवानासाठी ऑर्डर असेल तर तुम्ही देऊ शकता. आता एक किती किलोची बिर्याणीचं पातेल आहे? आता सर हे मिनिमम 4-5 किलोचं आहे. आता आपण सध्याला 4 किलोची बिर्याणी टाकावं लागेल. ठीक आहे, आता आपण प्रोसेस बघणार आहोत. चालू द्या तुमचं. मला थोडक्यात अंदाज सांगा म्हणजे किती काय लागणार आहे. जेवढं बिर्याणीला आपण 4 किलोला थोडं मीठ टाकूया, थोडी मिरची टाकूया. जे मसाला टाकलेला आहे आणि आपण तालमीतली तर बिर्याणी बघितलेलंच आहे, कारण तालमीत हे पैलवानी तुपातली बिर्याणी असते. तिथं थोडं सर असल्यामुळं थोडं हे त्याला करावं लागते. हे सोड लावून सर. हे तुम्ही मसाला यात टाकालाय, तेल वगैरे फक्त उकडून घ्यायला, तांदूळ आपण शिजून घ्यायला लागलो सध्याला. बरोबर. आता हे कोणत्याही बिर्याणी शॉपीज वाले जे की व्यावसायिक आहेत ते आपली रेसिपी दाखवत नाहीत, कारण ही तुमची ट्रिक्स असते, सस्पेन्स असते, ते बाहेर शेअर करायची नसते. परंतु आपण मनसोक्तपणे बिर्याणी कशी तयार होते त्यामुळे आपण प्रोसेस दाखवतो. आता उकळलेल्या पाण्यामध्ये थोडाफार मसाला टाकून आणि हे राईस आता शिजवायला टाकलेला आहे. आणि किती वेळ लागेल पैलवान आता याच्यासाठी? 10 मिनिटात. 10 मिनिटात. आणि विशेष म्हणजे चुलीवर असणार आहे बरं का सगळं, गॅसचा वापर नाही होत या ठिकाणी. चुलीवरची बिर्याणी असणार आहे. आणि जर पैलवान कोण असेल त्यांचं ऑर्डर असेल तर तुपातली बिर्याणी पण मिळेल. आता आपण चिकनला दही लावून घेऊया. सर आपण एक कांदा पहिला तेलात तळून घेतलेला कांदा आहे, फ्राय. हे परत टाकूया वरून, दही वरून मसाला लावूया. सर हिरवी मिरची, लवंग, दालचिनी, शहाजिरी, अद्रक पेस्ट सगळी, गरम पेस्ट आपलं गरम मसाल्याची पेस्ट सगळी, हळद, किचन किंग मसाला आणि लाल तिखट, लाल पावडर आणि कोथिंबीर. सर आपण आता हे सगळं टाकून यात सगळं मिक्स करून मसाला लावून घेऊया. तर आता या ठिकाणी चिकन आणि भाजलेला कांदा आणि जे काही मसाला दाखवलेला आहे ते मसाला सर्व मिक्स केलं जात आहे. आणि मला वाटते आपण तालमीत बिर्याणी थोडी वेगळी बनवतोय आणि हे युनिक बिर्याणी दिसतंय. मसाला वगैरे सर्व घरीच बनवताय ना? हा सर, घराच. मंडळी, आता हे सर्व मसाला जे टाकलेला आहे चिकन मध्ये ते मिक्स करून घेतलं जात आहे. पण आता किती वेळ असं हे करायचं? सर जर टाइम असेल तर 1 तास ठेवलं तरी काय अडचण नाही. जर लगेच करत असेल तर अर्धा तासात केलं तरी काय अडचण नाही. बरं. थोडा वेळ झाल्यानंतर हा राईस शिजलेला आहे आणि या ठिकाणी जे पुढची प्रक्रिया आहे ते चालू आहे. आपण तांदूळ सगळं बॉईल करून घेतला, म्हणजे शिजून घेतला. शिजून घेतल्यानंतर ते पाणी आपण काढून घेतलं आणि वरती जेवढा शिल्लक राईस आहे असा आपण डाळ ठेवला. आता मसाला आपण जेवढा केला चिकनचा त्याच्यावरती आपण सगळा आता राईस टाकून घेऊया, शिजलेला राईस. हे जे चिकन होतं त्यामध्ये आता हे राईस टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बिर्याणी तयार झालेली आहे. आणि वर्ण भाजलेला कांदा, कोथिंबीर, कांदा जे काय मसाला लागते वर्ण जे असते ते या ठिकाणी टाकले जात आहे. आता आपण सर बिर्याणीत दम व्हायच्या आधी हे वाटे टाकूया, मध्ये सगळा वास बिर्याणीला तुपाचा लागून जाईल. आणि बिर्याणी एकदा फायनल झाली की वरून तुपे आपण टाकूया.
आता बिर्याणी तयार झालेली आहे, परंतु तुपाचं जे वाटी आहे त्या ठेवलेली आहे, कारण जेणेकरून तुपाचा वाफेनं म्हणजे पूर्ण सुगंध या बिर्याणीमध्ये यावा या उद्देशाने ती परत वाफेसाठी ठेवलेली आहे आणि खालनं जाळ लावलेलं आहे. थोड्या वेळानंतर ते तूप त्या या बिर्याणीमध्ये टाकलं जात आहे. बिर्याणी तुपातली चालू आहे आणि या तुपाच्या वासानं आमचे महेंद्र पहलवान आलेले आहेत बिर्याणी खायला. आता मला वाटते बिर्याणी तयार झाली असणार आहे. पहलवान किती वेळ ठेवलो आपण याच्यावर? सर एक 15 मिनिटं. ठीक आहे, एकदम आपला रेडी आहे. हे सर आपले तूप बघा आता सगळं एक वास्त तूप सुटलेला आहे. आता व्यवस्थित तूप टाकून घेऊया. आता जे तूप आहे शिल्लक होतं ते आता तूप या बिर्याणीमध्ये टाकल्या जात आहे. इकडं बिर्याणी शिजायची तयारी पण झालेली नाही, तर इकडे गिरायक बघू शकता तुम्ही, सगळे पाठवा बिर्याणीमध्ये वेटिंग. थोडं सरका बरं दिसू द्या माणसं तिकडं, गर्दी बघा तिकडं. फायनल बिर्याणी अशी तयार झालेली आहे आणि ऑर्डर पण भरपूर आलेले आहेत त्यांच्यासाठी, त्यामुळं आता पहलवान सांगतीलच आपल्याला याबद्दल. सर आपली स्पेशल थाळी आहे बिर्याणीची. पहलवान बिर्याणीची स्पेशल थाळी आहे. त्याच्यामध्ये सर बॉईल बिर्याणी, रस्सा, कोशिंबीर आणि आपलं चिकन फ्राय हा स्पेशल मध्ये आहे. स्पेशल आणि स्पेशलचे दर काय आपल्याकडे? सर स्पेशलचा दर हा दर 140 रुपये. स्पेशलचा. आणि नॉर्मलीचा एक 70 आहे हाफ मध्ये. हा 70 रुपये. आणि फक्त जे फुल मध्ये 120 मध्ये आहे त्यात फक्त रस्सा, कोशिंबीर आणि फक्त बिर्याणी भेटत. इतर सगळ्या गोष्टी बॉईल वगैरे चिकन स्पेशल मध्ये येईल. नाद करतो काय, यावंच लागतंय पहिलवान बिर्याणी खायला. तर अशा पद्धतीने यांची बिर्याणी झालेली आहे आणि इथं काही ग्राहक आहेत जे की नेहमी येत असतात. थोडे यांच्याकडनं जाणून घेऊया की यांना बिर्याणी कशी वाटते. दादा मला सांगा, पहिल्यांदा आलाय का अगोदरपासून कधी येता इकडे बिर्याणी खायला? पहिल्यांदा आलोय. बरं, काय कशी वाटली बिर्याणी? नंबर 1 क्वालिटी आहे. खरंच क्वालिटी आहे का व्हिडिओ साठी म्हणताय? व्हिडिओ साठी कसा म्हणलो, चव लागली म्हणून तर सांगतोय ना. नक्कीच. तर मित्रांनो, पहलवान बिर्याणी आणि ग्राहक बघू शकता. पहलवान किती दिवस झाला आता या ठिकाणी अशा पद्धतीनं गिरायक आहे, भरपूर गिरायक आहे. पण सर असाच रिस्पॉन्स चालू आहे, असंच गिरायक कंटिन्यू आहे. आता दिवसात किती किलो बिर्याणी सपते या ठिकाणी? सर कधी कधी जर रविवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल तर त्या ठिकाणी 15 किलो ते 20 किलो जाते सर. आणि जर आपले शनिवार असले, सोमवार तर जरा मानणारा वर्ग आहे जरा नाही का, तेव्हा 7 किलो 8 किलो जाते. म्हणजे आठवड्यातनं पूर्ण दिवस बिर्याणी असते, कधी सुट्टी असते असं काय? सुट्टी सर चतुर्थी एकादश. तर आता दिवाळीत आपण भाऊबीजीला 22, 23, 24 या तारखेला सर ऑफर ठेवली आपण. काय असणार ऑफर? तर ऑफर मध्ये सर 150 रुपयामध्ये अनलिमिटेड बिर्याणी 3 दिवस. 3 दिवस किती पण खावा. किती तारीख पर्यंत? 22, 23 आणि 24. मंडळी, पहलवानांचं श्री साई प्रसाद हा पण व्यवसाय आहे, जे की दुधापासून जे प्रोडक्ट तयार होतात त्यांचा हे कारखाना आहे, छोटासा कारखाना आहे. पहलवान, या ठिकाणी काय काय मिळतंय? सर या ठिकाणी आपण खाव्यापासून जेवढं दूधजन्य पदार्थ आहेत, पनीर असेल, बासुंदी असेल, असं पेढा असेल, हे आपण सर सगळं आयटम ठेवतोय. सगळं आपण सर दुधापासून जेवढा प्रोजेक्ट सेल करून करतोय आपण. थोडं दाखवा बरं. तुम्ही बघू शकता सर. या कॅटल्या जे आहे ते दुधाच्याच आहे. किती दूध येते दररोज? सर दररोज 600-700 लिटर दूध येते. तेवढ्यापासून हे प्रोडक्ट तयार होते. आता मला हे मशिनरी बद्दल थोडं सांगा, हे जे मशिनरी आहेत. हा सर पेड्याची चाचणीची मशीन आहे. असून आपण यात खवा, साखर मिक्स करून आपण पेड्याची चाचणी घेऊ शकतो. चाचणी झाल्यानंतर आपण इथं घोटू शकतो. हे घोटायचं झालं की नंतर तिकडं चुरा मशीन आहे, चुरा. हे मशीन कशाचे आहेत? हे सर स्टीम खवा, ह्यात दूध टाकून घ्यायचं आणि यात ह्या मिस्टीने खवा तयार होतो सर, वाफेवरचा खवा. आणि सर हा जे आहे पण त्या मशीन नंतर पेड्या तर काढला की आपण हा चुरून घेतो पेडा सर. चुरून घेतल्यानंतर हा आपले गोळी करायची मशीन आहे सर. हे बरोबर गोळीचे माप करून जे आपण मिनिमम सेट करू पेड्याचं माप, त्यानुसार पेडा आपण हे बाहेर सप्लाय करतो. आणि हे अशा पद्धतीने फायनली तयार झालेला पेढा आहे. अशा पद्धतीनं हा जे व्यवसाय आहे साई प्रसाद, तर इथं हे सगळं प्रोडक्ट मिळत असतात. आणि पहलवान इथं बाहेरनं पण येणारे लोक घेऊन जातात. सर, आणि असं होलसेल तुम्ही देताय का बाहेर? हा सर, होलसेल देत आहे. बरं, आता तुम्हाला लोकांना काय पाहिजे असेल तर थोडं नंबर सांगा तुमचं, या ठिकाणचा पत्ता सांगा. सर काय जेणेकरून पनीर, बासुंदी, पेढा, खवा जे पाहिजे असेल तर आपला खरडा भूम रोड आहे, त्या ठिकाणी पातोड्या गावावर त्या रोडवरती चौकात आपलं मेन दुकान आहे सर. नंबर सांगा तुमचा. नंबर 70
57937408. नक्की. हा सर आपला नंबर आहे. पलवान कशी वाटली बिर्याणी? बिर्याणी एकच नंबर आहे. जर आपल्याला पातूरच्या परिसरात जर भाविकांना जर बिर्याणी खायची असेल तर अवश्य पैलवान बिर्याणीला यांना भेट द्यावी. नेहमी येत आहे का तुम्ही? आम्ही उद्घाटन झाल्यापासून आमची 10-15 वेळा आम्ही इथं आलो. तिथं बहुत सारे दुकानं आहेत पण पैलवान बिर्याणी इतकी टेस्ट बिर्याणी कुठेच नाही. तर मंडळी, आपण पाथरुडी या ठिकाणी आलेलो आणि पैलवानाचा जो व्यवसाय आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. कारण असं आहे की बऱ्याचदा कुस्त्या संपल्यानंतर पैलवानकी हे पैलवान पुढे काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न असतोय. परंतु छोटा मोठा काय व्यवसाय असताना पैलवानांनी स्वतः व्यवसाय करावं. पैलवान, तुम्ही कोणत्या तालमीत होत आहे? सर मी पहिलं मामासाहेब मोळला गेलतो. तिथं 2 वर्ष केले. हनुमंतपूरला सर मी पार्टनर होतो. तालीम सोडल्यानंतर की म्हणलं की बाबा आपण आता व्यवसाय केला पाहिजे, काय नाही काय केलं पाहिजे. आणि त्यातनं बाहेर पडले की सर थोडे व्यवसाय करत करत गेलो की आता माझा व्यवसाय वाढायला लागला. सगळे बऱ्याचशा गोष्टी व्हायला लागल्या सर. नक्कीच. आता बऱ्यापैकी किती भाऊ आहात तुम्ही? आम्ही सर मी धरून अजून एक मला भाऊ आहे बारका. हे दोघं जण हे हा सांभाळतात? सगळं सांभाळतो सर. आमची मॅन पॉवर सर 8-10 जण आहेत सगळे. म्हणजे घरचे राबताय का कामगार? बाहेरचे काम करायचे सर. नक्कीच मंडळी, हा व्हिडिओ बनवण्याचा याच्या मागचा उद्देश हाच की पैलवानांनी उद्योग व्यवसायामध्ये यावं. कुस्ती संपल्यानंतर नोकरी तरी नसेल तर उद्योगधंदा हे महत्वाचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि मला वाटते पैलवानाने हे जे आहे व्यवसाय सहकार्य नक्कीच करतील. जर कोणाला पैलवानाला माहिती आवश्यक असेल, जे पेढा वगैरे जे काय दुधापासून प्रोडक्ट बनवतात, तर पैलवानांनी नक्कीच मार्गदर्शन करतील. पैलवान यात आता बरेच जण असतात की बाबा शुद्ध पेढा मिळतोय या ठिकाणी. कारण आता बघितलं आपण प्रात्यक्षिक ओरिजिनल दुधापासून बनवलं जातंय. ते एखाद्याला वाटत असेल की मला कोल्हापूरला पाहिजे, साताऱ्याला पाहिजे, सांगलीला पाहिजे किंवा इतर जिल्ह्यामध्ये पाहिजे असेल तर याला तुम्ही पाठवू शकताय का ऑनलाईन असं ऑर्डर? हा सर, आपण ऑर्डर जर ऑनलाईन भेटली तर आपण त्याला कुरिअरचे भरपूर मार्ग आहेत सर. कुरिअर आपण करून देऊया काय अडचण नाही. असं बी आमच्या बाहेरचा सगळा वर्ग असेल ते आपण त्याला कुरिअर करतोय. ऑर्डर घेतला, बाहेरच्या ऑर्डर येतात, पुणे झालं, मुंबई झालं, तिथं आम्ही सप्लाय कुरिअरनी करून देतोय. नक्कीच. तुम्ही पैलवानांशी कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. जर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.